पहिले शमूएल याचा 17वा अध्याय. 1 सॅम्युअल तुम्ही टाईप करू शकता. ज्या लोकांकडे बायबल नाहीये तुम्ही हे वचन टाईप करू शकता किंवा अध्याय टाईप करू शकता. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय. 1 सॅम्युअल चॅप्टर 17. या पहिल्या वचनापासून तर जवळजवळ 58 वचन. हा फार मोठा अध्याय आहे, खूप मोठा अध्याय. पहिले शमूएल 17वा अध्याय फार मोठा अध्याय आणि त्याच्यामध्ये पूर्ण ही दाविदाची स्टोरी आहे, गल्ल्याताची स्टोरी आहे. हे सर्व तुम्हाला आपण वाचणार नाही आज, पण काही महत्त्वाची वचनं त्यामधून आपण बघणार आहोत. तुम्ही लक्ष द्या. तुमच्याकडे जर बायबल नसतील तर माझ्याकडे लक्ष द्या. बायबल असतील तर लवकर लवकर जे वचन मी सांगेल तेच वचन तुम्ही फॉलो करा आणि बघूया. या ठिकाणी अशी स्टोरी आहे, त्याचा हेडिंग आहे दावीद गल्ल्याताचा वध करतो. दावीद गल्ल्याताचा वध करतो. डेव्हिड किल्स गोलियत. डेव्हिड किल्स गोलियत. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की फलिस्टी लोकांनी युद्धासाठी नेहमी काय होतं की जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्राच्या आणि फारोच्या गुलामगिरीतून आणि तावडीतून जेव्हा सोडवलं, ते सोडवल्यानंतर प्रियांनो हे लोक आपला देश, जो देश देव त्यांना देणार होता किंवा जो देश देण्याविषयी परमेश्वराने त्यांना प्रॉमिस केलं होतं, तो देश मिळवण्यासाठी त्यांना लढावं लागलं. त्यांना अनेक लढाया कराव्या लागल्या. हा देश सहजच त्यांना मिळाला नाही. मिस्रातून जेव्हा ते बाहेर आले आणि परमेश्वराने देऊ केलेल्या त्या वतन दाखल देशामध्ये जेव्हा त्यांना जायचं होतं, तेव्हा तो देश अनेक लोक मध्ये येऊ लागले, अनेक प्रकारचे शत्रू मध्ये येऊ लागले, ज्यांनी ऑलरेडी त्या देशावर कब्जा केला होता. परंतु त्या लोकांना वर चाल करून जाणे किंवा त्यांच्यासोबत युद्ध करणं यांच्यासाठी गरजेचं होतं. आणि म्हणून प्रियांनो अशाच प्रकारे युद्धावर युद्ध करत 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 ते पुढे चालत गेले. अमोनी, हित्ती, परिज्जी अशा प्रकारचे वेगवेगळे शत्रू होते. त्याचपैकी फलिस्टी, तो ज्याला आम्ही आज पॅलेस्टाईन म्हणतो, असे फलिस्टी सुद्धा एक फार मोठे कट्टर दुश्मन होते इस्रायलचे. आणि हे फलिस्टी लोक त्या काळामध्ये त्या देशामध्ये जिथे दुधामधाचा प्रवाह वाहतो अशा देशामध्ये ते राहू लागले. जिथे इस्रायल लोकांना जायचं होतं ऑलरेडी हे फलिस्टी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, ऑलरेडी तिथे उपस्थित होते. आणि ह्या फलिस्टी लोकांना आता इथून काढायचं आहे. आणि या फलिस्टी लोकांना सुद्धा माहित होतं की हे इस्रायल लोक आमच्या विरुद्ध युद्ध करतील आणि आम्हाला इथून हाकलून देतील. म्हणून फलिस्टी लोक सुद्धा इस्रायल सोबत युद्ध करायचे. आणि बायबल आम्हाला सांगतं 17व्या अध्यायामध्ये की एक असाच युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. एक युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की फलिस्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफस दम्मीन येथे त्यांनी छावणी दिली. एकीकडे या फलिस्टी लोकांनी छावणी दिली, दुसरं इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनी एकवट होऊन एका एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि फलिस्त्याचे युद्ध करायस सैन्य रचना केली. दोन्ही सैन्य दोन्ही बाजूने तयार आहे. एका बाजूला फलिस्त्यांचं सैन्य, एका बाजूला इस्रायली सैन्य. दोन पर्वत होते. एका पर्वताच्या तळाजवळ इस्रायली सेना, दुसऱ्या अपोजिटला त्याच्या विरोधात दुसऱ्या पर्वताच्या तळाशी फलिस्ती सेना. या दोन सेना दोन पहाडाजवळ, दोन डोंगराजवळ उभ्या आहेत एकमेकांसोबत युद्ध करण्यासाठी. आणि त्यांच्यामध्ये एक खोरं आहे, एक व्हॅली आहे. प्रेज लॉर्ड. आणि दोघे एकमेकाच्या विरोधामध्ये दुरून एकमेकाशी बोलतायत. इकडं इस्रायली सेना, इकडं फलिस्ती सेना. आणि अशा प्रकारे ते चेजिंग करतात. आणि बायबल आम्हाला सांगतं की काय झालं की चौथं वचन आम्हाला पाहायला मिळतं. चौथ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तेव्हा गत एक जागा आहे. गत या ठिकाणाहून गल्ल्यात नामक एक महावीर फलिस्त्यांचा छावणीतून तो बाहेर आला. त्या फलिस्ती लोकांच्या छावणीतून गत या ठिकाणचा, गल्ल्यात म्हणजे हा काही फलिस्ती व्यक्ती नव्हता, हा गत या ठिकाणी राहणारा होता. तो एक नेफलीम होता, तो एक राक्षसी पुरुष होता. आणि त्याला या फलिस्तीच्या सैन्यामध्ये एक सैनिक म्हणून तिथे ठेवलं होतं. पण हा जो व्यक्ती होता हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता, हा एक आगळा वेगळा होता. याची शरीर यष्टी फार मोठी होती, बायबलमध्ये त्या ठिकाणी दिलेली होती.
त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेले पुढं की त्याच्या डोक्यावर एक फार मोठा पितळी टोप होता, त्याने लोखंडी चिलखत घातला होता, त्याचा भाल्याचा पाता फार मोठा बारी होता, त्याची ढाल आणि त्याचं शस्त्र वाहण्यासाठी एक विशेष माणूस त्याच्यासोबत चालायचा, त्याने बूट घातले होते, त्यांनी पितळी मोजे चढवले होते आणि तो फार बलाढ्य असा होता. बायबल आम्हाला सांगतं की तो पलिष्टी त्याची उंची त्या ठिकाणी दिलेली आहे, तो किती भव्य होता, किती मोठा होता. माझ्याकडे काही चित्र आहे, मी ते मला दाखवणार आहेत. पण बायबल आम्हाला सांगतं की तो 6 हात आणि 1 वीत, 6 हात आणि 1 वीत, 1 हात म्हणजे इथून इथपर्यंत मोजला जातो, या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत 1 हात, असे तो 6 हात उंच होता. 1 हात जवळजवळ 21 इंचाचा लांब, 21 इंचेस. 1 हात 21 इंचाचा आहे, इथून इथपर्यंत 1 हात. जेव्हा मोजताना जुन्या प्रकारे जेव्हा मोजायचे तेव्हा तो या कोपऱ्यापासून तर बोटापर्यंत 1 हात, मग दुसरा हात, मग तिसरा हात, अशा प्रकारे ते मोजायचे. अशा प्रकारे 6 हात आणि 1 वीत एवढा त्याची हाईट होती. 1 हात म्हणजे 21 इंच, 21 गुणिले 6 जर आम्ही पाहिलं तर 10 फूट, आणि 1 वीत म्हणजे 6 इंचाची 1 वीत असते. 1 वीत, याला 1 वीत म्हणतात. 6 इंचाची 1 वीत होते. म्हणजे हा पुरुष जो आहे, हा गल्ल्यात जो आहे, हा 10 फूट 5 इंच म्हणजे 10.5 फूट इंच उंचीचा होता. 10.5 फूट तुम्हाला माहिती आहे, एखाद्या घराचं जेव्हा मी बांधणी करतोय, घर जे नॉर्मल घर, तुम्ही ज्या घरामध्ये बसलेला आहात त्या घराची उंची जे सीलिंग आहे ते 10 फुटाचं असतं. म्हणजे हा गल्ल्यात जर तुमच्या घरामध्ये उभा आहे तर त्याचं डोकं तुमच्या छताला टेकलं असं, तो असा उभा राहील. कल्पना करा, तुमच्या घर हे या ठिकाणी माझं घर आहे, तो इथून उभा आहे, त्याचं डोकं त्या ठिकाणी टेकलं, डोकं टेकलेलं आहे, हात नाही टेकलेला, त्याचं डोकं टेकलेलं आहे. एवढा तो बलाढ्य, महा भयंकर आणि बलाढ्य असा तो पुरुष होता. प्रेज लॉर्ड. काही चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. हालेलुया. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे चित्र मी जे तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी, या ठिकाणी हे चित्र तुम्हाला दिसते ना, आले की तुमच्या याच्यामध्ये, मला सांगा जरा. हा या ठिकाणी दावीद आहे, जो अगदी सुकुमार आहे. गल्ल्यात सुद्धा त्याला म्हणतो की तू इतका लहान सुकुमार आहे, छोटासा आहे, तू माझ्यासोबत काय लढणार. पण या ठिकाणी मी पाहतो की गल्ल्याताचा पूर्णपणे वध झालेला आहे, तो खाली पडलेला आहे आणि त्याची तलवार त्यांनी हातामध्ये घेऊन त्याचा शिरच्छेद तो करत आहे. हे चित्र तुम्हाला गल्ल्यात किती भयानक आहे, किती मोठा होता आणि दावीद त्याच्यासमोर किती लहान होता याचं चित्र, याच्याविषयी आम्हाला कल्पना येते. हे फक्त कल्पना करण्यासाठी आहे, हे काही खऱ्या स्टोरीज नाही आहेत किंवा खरं चित्र नाही आहेत. पण आम्हाला पाहायला मिळते की गल्ल्यात हा महाकाय होता, अत्यंत भयानक आणि उत्साह होता, आणि तो किती भयानक होता हे दाखवण्यासाठी या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. दावीद त्याच्यासमोर एकदम लहान सुकुमार होता. आमेन. या ठिकाणी अजून एक चित्र तुम्हाला पाहायला मिळतं की हा गल्ल्यात या ठिकाणी उभा आहे, त्याच्या हातामध्ये ती गोफन आहे, सुकुमार आहे, छोटासा आहे, पलीकडे इस्रायली सेना उभी आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते इस्रायली सेना, आणि या दाविदाच्या हातामध्ये ही गोफन आहे, आणि गोफनेतून हा सुटलेला दगड सरळ त्याच्या डोक्यामध्ये घुसतो आणि तो तिथंच गतप्राण होतो. या ठिकाणी कार्टून तुम्हाला दाखवतोय. या कार्टूनमधून त्यांनी दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की दावीद गल्ल्यातासमोर किती मोठा होता, गल्ल्यात किती भव्य होता. हा गल्ल्यात आणि त्याची ही बलिष्ठी सेना त्याच्या मागे, आणि या ठिकाणी शाऊलची सेना, इस्रायली सेना, आणि त्याच्यासमोर हा दावीद उभा आहे छोटासा. हे कार्टूनाइज पिक्चर आहे, हे जस्ट दाखवण्यासाठी की किती भव्यता त्या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा अजून एक चित्र तुम्हाला पाहायला मिळेल की केवळ एक पोटरीपर्यंत, गुडघ्यापर्यंत येणारा हा दावीद होता, आणि त्याचा समोर उभा राहणारा गल्ल्यात हा महाकाय असा होता, भव्य होता. या ठिकाणी एक सुंदर चित्र, हे चित्र मला आवडले. दावीद गल्ल्याताशी लढत आहे, परंतु तो स्वतःच्या सामर्थ्याने नव्हे तर त्याच्यासोबत परमेश्वर आहे, देवदूत आहे, देवाचा दूत आहे.
आणि म्हणून आम्ही सुद्धा जेव्हा लढतो प्रियांनो, आमच्या परिस्थितीमध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या समस्याला जेव्हा आम्ही समोर जातो, तेव्हा आम्ही एकटे नसतो. आमच्यासोबत मिखाईल दूत परमेश्वर पाठवतो, उपसलेली तलवार हातामध्ये घेऊन तो आमच्या वतीने लढतो. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या वतीने लढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आम्ही घाबरायचं नाही. या ठिकाणी अजून एक चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. दावीद आणि गल्ल्यात पलीकडे ती सेना आहे आणि हा दावीद छोटासा त्याच्यासमोर. अशा प्रकारे हे अजून एक फार मोठं आहे. या ठिकाणी तर गॉडझिला सारखं आम्हाला काहीतरी दिसतंय. त्याची भव्यता दाखवलेली. तो फार महावीर होता, ताकदवान होता, अकराळ विक्राळ होता आणि त्याच्यासमोर कोणी टिकू शकत नव्हते, अशा प्रकारचा तो होता. ओके, याला गोफन म्हणतात. हे जे तुम्हाला दिसतं गोफन आहे, एक दगड ठेवण्यासाठी, गुळगुळीत गोटा ठेवण्यासाठी, आणि एका बाजूने ते धरतात आणि मग धनगराची गोफन, अशा प्रकारे ही गोफन आहे. ही गोफन आहे, ते गोटे आहेत. हा धनगरी बटवा आहे. मी का दाखवत आहे तुम्हाला, याच्यानंतर आपण बघणार आहोत की का बरं याचं महत्त्व आहे. याला धनगरी बटवा म्हणतात. धनगराकडे तो बटवा असतो, त्याची बॅग असते. आज आम्ही पाहणार आहोत या धनगरी बटव्याचं महत्त्व काय आहे, हा गोफनीचं महत्त्व काय आहे, हे गोटे काय आहेत. प्रेज द लॉर्ड. काय काय बघणार आपण. बटवा म्हणजे काय, प्रेज द लॉर्ड. गोफन म्हणजे काय, हे गुळगुळीत गोटे कोण आहेत, हा दावीद कोणाला रिप्रेझेंट करतो, हा गल्ल्यात कोणाला रिप्रेझेंट करतो, आणि प्रभू आम्हाला याच्यातून काय दाखवते आहे, या सर्व गोष्टी आज आपण शिकणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमेन. हालेलुया. तर आपण या ठिकाणी बघतो की दावीद हा इशायाचा पुत्र आहे. कोणाचा पुत्र. इशायाचा पुत्र. लक्ष द्या माझ्याकडे. इशायाला 8 पुत्र होते, 8 बॉईज, आणि दावीद हा सगळ्यात लहान होता. त्या 8 पुत्रापैकी पहिले जे 3 पुत्र होते ते शाऊलाच्या सेनेमध्ये होते, इस्रायल सेनेमध्ये सैनिक होते, आणि ते धष्टपुष्ट होते, कसलेले निपुण असे ते होते. इशायाचे 8 मुलांपैकी पहिले 3 वडील मुलं हे इस्रायली सेनेमध्ये सैनिक म्हणून काम करत होते. शाऊलाच्या सोबत इशायाने त्यांना पाठवलं की जा तुम्ही देशाची सेवा करा, इस्रायलीची सेवा करा, आणि तुम्ही एक सैनिक म्हणून त्या ठिकाणी राहा. आणि अशा प्रकारे दावीद त्या ठिकाणी, हे 3 जण त्या ठिकाणी होते. बाकीच्या लोकांचं माहीत नाही, पण तो दावीद जो शेवटचा होता तो आपल्या बापाची मेंढरे रानामध्ये चारत असे. त्याचं तेच काम होतं. दावीद सगळ्यात लहान होता, सुकुमार होता. आम्ही त्याचं चित्र बघितलं, एकदम लहान मुलगा होता त्यांच्यापैकी. आणि हे दुसरे भाऊ अगदी धष्टपुष्ट कसलेले योद्धे होते, निपुण असे योद्धे होते. तलवारबाजी करणे, भालाफेक आणि युद्ध करण्याची कला त्यांच्यामध्ये होती. ते प्रशिक्षित असे होते. परंतु दावीद जो आहे एक मेंढपाळ होता. लक्ष द्या, कोण होता तो. मेंढपाळ होता. तो एक धनगर होता. धनगर म्हणजेच मेंढपाळ. तो एक धनगर होता आणि आपल्या बापाची मेंढरे रानावनामध्ये रोज चारायला न्यायची आणि पुन्हा घरी आणायचे, हेच त्याचं काम होतं. आणि मग एकदा काय झालं की इशायाने, म्हणजे त्याच्या बापाने दावीदाला सांगितलं की थोडी भाकर घेऊन तू जा युद्ध भूमीमध्ये, किंवा त्या ठिकाणी युद्ध होतं, आणि आपल्या भावाला हे जेवण दे, आणि ते कसे आहेत त्यांचं क्षेम कुशल विचारून ये, त्यांची तब्येत कशी आहे, ते ठीक आहेत का हे विचारपूस करून पुन्हा मला निरोप आण. म्हणून दावीद दुसऱ्या दिवशी सकाळीच निघाला. आपली शेरडे मेंढरं एका विश्वासू माणसाजवळ ठेवली. त्याला म्हटलं की आजच्या दिवस तू त्याला राख, माझं काम एवढं, आजच्या दिवस तू कर. आणि तो ती भाकर घेऊन तो सैन्य तळाजवळ गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की एका बाजूला इस्रायली सेना उभी आहे, शाऊल राजा उभे आहे, सुसज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला पलिस्टिनी सेना उभी आहे. आणि अचानक तिथून एक महावीर गल्ल्यात नावाचा बाहेर येतो आणि तो गल्ल्यात मोठमोठ्याने चॅलेंज करतो. बायबल आम्हाला सांगतं की 40 दिवस सकाळ संध्याकाळ, 40 दिवस सकाळ संध्याकाळ हा छावणीतून बाहेर येत असे आणि इस्रायल सेनेला चॅलेंज करत असे, आव्हान करत असेल की तुमच्यापैकी एक वीर पुरुष माझ्याकडे पाठवा, मी त्याच्यासोबत युद्ध करेल. जर त्याने मला मारलं तर आम्ही सगळेजण तुमचे गुलाम होऊ, पण जर मी त्याला मारलं तर तुम्हाला आमचे गुलाम होऊन आयुष्यभर राहावं लागेल.
असं त्यांनी चॅलेंज दिलं. 40 दिवस सकाळ संध्याकाळ इस्रायली सेनेला तो चेतावत असे. 40 दिवस सकाळ आणि संध्याकाळ इस्रायल सेनेला तो चॅलेंज करत असे. आणि जेव्हा जेव्हा तो समोर येत असे तेव्हा तेव्हा इस्रायल लोक त्याचा तो भरगच्च आवाज, त्याचं ते शरीर यष्टी पाहून घाबरून पळत जायचे. प्रत्येक वेळेस तो बोलायचा, चॅलेंज करायचा, कोणाला धैर्य नव्हतं. बायबल सांगतं की ते खचले होते. तुम्हाला मी वचन वाचून दाखवतो. त्या ठिकाणी सांगितलं 11वं वचन, 17व्या अध्यायाचं 11वं वचन. शाऊल व सर्व इस्रायल लोक यांनी या बलिष्ठाचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले. त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. पुन्हा 24व्या वचनामध्ये दुसऱ्यांदा त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक, 24 वचन, 17 अध्याय 24 वचन मध्ये सांगितलं, त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत झाले. त्यापुढून ते पळून गेले. दोन ठिकाणी, एका ठिकाणी सांगितलं त्यांचं धैर्य खचलं व ते भयभीत झाले. दुसऱ्या ठिकाणी सांगितलं ते अत्यंत भयभीत झाले आणि तिथून पळून गेले. भीती, फिअर जे आहे, भय जे आहे, मन खचणे जे आहे, निराशा जे आहे, मनुष्याला आपल्या ध्येयापासून दूर पळते. आमचं मन खचलं नाही पाहिजे. जिथे भीती आहे तिथे पराजय आहे. लक्ष द्या, जिथे भीती आहे तेथे पराजय आहे. पण जिथे कॉन्फिडन्स आहे, जिथे विश्वास आहे तेथे विजय आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. जिथे भीती आहे तिथे पराजय आहे, पण जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे. म्हणा माझ्या मागे, जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे. तुम्ही किती ताकदवार आहात, तुम्ही किती शस्त्र सामुग्री तुमच्यावर आहे, तुमच्या डोक्यावर पितळेचा मुकुट आहे का नाही, तुमची तलवार धारदार आहे का नाही, तुमचं ढाल चांगली मजबूत आहे का नाही, तुमच्या पायामध्ये पितळी मोजे आहे का नाही, तुम्ही शस्त्र सामग्री युक्त आहे का नाही, याला महत्व नाहीये. देव तुमच्या बाजूने आहे, परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, हा तुमचा विश्वास आहे का नाही हे फार महत्वाचं आहे. जेव्हा हे लोक घाबरले, पळाले, तेव्हा दावीद त्यांना काय म्हणाला? 25वं वचन, इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायली निर्भत्सना करावयास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला. ओके, त्याच्या पुढं मला वाटतं 26 वचन बघा, 26, पहिले शमूएल 17 अध्याय 26 वचन. आपसात उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले, या बलिष्ठास मारून इस्रायल लोकांची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती बलिष्ठाचे जीवन देवाच्या सेना तुच्छ लेखावेत काय? ओके, 26व्या वचनामध्ये तो म्हणतो. आणि त्यानंतर पुढे त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो की देवाच्या सैन्याची निर्भत्सना हा पुरुष करत आहे, हा असुंती आहे, बेसुनत आहे. याची सुनता झालेली नाही. सुनता झालेले लोक देवाचे आपले लोक आणि पवित्र लोक मानले जायचे. हा सुनता न झालेला हा जो व्यक्ती आहे, हा आम्हाला देवाच्या पवित्र सेनेला आव्हान करत आहे, चॅलेंज करत आहे, आणि तुम्ही लोक कोणी काही करत नाही. आणि हे बोलणं ऐकून कोणीतरी राजाला, शाऊल राजाला ती बातमी दिली. शाऊल राजाने दाविदाला बोलून घेतलं आणि दाविदाला म्हटलं की काय बाबा, तू काय बोलत आहेस? या महापुरुषासमोर कोणी जाऊ शकत नाही, हा फार महाबलाढ्य आहे. तेव्हा तो म्हणाला की महाराज, मी तुमचा दास आहे, मी त्या बलिष्ठाशी जाऊन युद्ध करतोय. शाऊल राजा स्वतः घाबरते, सगळी इस्रायली सेना घाबरते, त्यांचे मन खचलेले आहे, ते अति भयभीत झालेले आहेत, ते पळून गेलेले आहेत. पण एकटा हा दावीद, तो म्हणतो की मी जाऊन त्या बलिष्ठाशी युद्ध करेल. हालेलुया. आणि मी त्याला पराजित करून टाकेल. तेव्हा शाऊल त्याला म्हणतो की नाही बाळा, तो तर कैक वर्षापासून कसलेला योद्धा आहे, निपुण असा योद्धा आहे, प्रशिक्षित असा योद्धा आहे, महाकाय तो आहे, तो भयंकर मोठा आहे. तू त्याच्यासमोर अगदी सुकुमार छोटासा तांबूस रंगाचा आहे, तू त्याच्यासोबत युद्ध करू शकणार नाहीस, असं शाऊल त्याला म्हणतो. तेव्हा दावीद त्याला उत्तर काय देतो बघा. तो म्हणतो, मला वाटतं 34 वचन,
32 वचनामध्ये दावीद शौलाला म्हणतो, काय म्हणतो बघा 32 वचनामध्ये 32. मग दावीद शौलास म्हणाला, त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, कृपा करून तुम्ही घाबरू नका. दावीद त्यांना एनकरेज करत आहे, त्या बलिष्ठासाठी कडे तुम्ही घाबरू नका. त्याच्याकडे पाहून आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. शाऊल दावीदास म्हणाला, या बलिष्ठाशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शाऊलास म्हणाला, आता बघा दावीद काय सांगतो, एक्सपिरियन्स सांगतो त्याचा. दावीद शाऊलास म्हणाला, माझा बाप त्याची मेंढरं राखीत असता एकदा एक सिंह व एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याचा पाठीस लागून त्याला मारले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या तोंडामध्ये हात घालून त्यांनी त्याचं तोंड फाडलं. सिंहाचं तोंड फाडणं, अस्वलाचं तोंड फाडणं काही गंमत नाहीये प्रियांनो. तो शौलाला सांगतोय की माझ्या बापाची मेंढर राखत असताना जंगलामध्ये एकदा एक सिंह आला. दोन वेगवेगळे प्रसंग आहेत हे. तो म्हणतो एकदा सिंह आला आणि त्यांनी आपलं माझं एक मेंढरू घेऊन पळून गेला. तेव्हा मी पाठलाग केला त्या सिंहाचा, त्याच्या मागे धावत गेलो, त्याला धरलं, त्याच्या तोंडातून ते मेंढरू सोडवलं आणि जेव्हा त्यांनी माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचं जाभाड धरून त्याचं तोंड धरून मी ते फाडून टाकलं आणि त्याला तिथं ठार मारलं. दुसऱ्यांदा अस्वल आलं होतं. तुम्हाला माहिती आहे अस्वल, त्याच्या समोर कोणी टिकू शकत नाही, फार भयंकर प्राणी आहे. त्याचा एक एक हात म्हणजे 10-10 किलो 15-15 किलोचा एक एक हात, एक पंजा त्याचा 15 किलोचा पंजा असतो. प्रेज लॉर्ड. त्याने फक्त असा हळूच जरी हात ठेवला आमच्या डोक्यावर तर जमिनीमध्ये घुसून जाऊ आम्ही, एवढा भयंकर आणि ताकदवंत प्राणी. हा अस्वल एकदा झडप घातली त्याने दाविदावर, तर दाविदाने त्यालाही फाडून ठार केलं. म्हणजे काय ताकद आहे त्याच्यामध्ये, काय सामर्थ्य आहे त्याच्यात. मग अशी तो सांगतो की शौलाला की अशा प्रकारे मी माझ्या बापाची मेंढर राखताना सिंह आणि अस्वलाला ठार केलं. आता हा बलिष्ठी तर त्याच्यासमोर काही नाही. हा बलिष्ठी त्या अस्वल आणि सिंहासारखा एकासारखा आहे. बघा तिथं काय म्हणतो तो 36 वचन 36. आपल्या दासाने त्या सिंहास वासवलास मारून टाकले. हा असून ती बलिष्ठी त्या दोहोपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखले आहे. त्यांच्यासारखा का आहे? कारण जिवंत देवाच्या सेनेला त्याने तुच्छ लेखलेलं आहे. म्हणजे अस्वलाने आणि सिंहाने सुद्धा जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखलंय का? होय. कसं? अस्वल काय आहे, सिंह काय, आम्ही पाहणार आहोत. हे दोन्ही चित्र शैतानाचे चित्र आहे. दाविदाचा तो कळप मंडळीचं चित्र आहे. जेव्हा सैतान येऊन मंडळीतली एखाद्या कोकराला, एखाद्या व्यक्तीला घेऊन त्याच्याकडे घेऊन जातो, तेव्हा दावीद जो प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे, तो जाऊन त्याचं जाभाड पोळून त्याच्यातून त्याला तो बाहेर काढतो. हालेलुया. त्यानंतर दावीद त्याला म्हणतो, ठीक आहे, माझा हा पेहराव, माझं चिलकत, माझी तलवार तू घेऊन जा आणि त्यानंतर तू त्याला त्याच्याशी तू लढ. पण तू प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, दाविदाने ते घातलं तेव्हा त्याला चालवे ना, कारण तो लहान होता. तो म्हणाला मला याचा सराव नाहीये, मला याची प्रॅक्टिस नाहीये, मी हे घालून काही करू शकत नाही. त्यांनी ते काढून टाकलं. आणि बायबल काय सांगतं पहा, 40 वचन, 40वा वचन महत्वाचं आहे. आता इथून महत्वाचा संदेश आमचा सुरू होतो. तुम्ही लक्ष द्या 40व्या वचनापासून. मग त्याने आपली काठी हाती घेतली. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहोळातून 5 गुळगुळीत गोटे घेतले. प्रत्येक शब्दाला इथे महत्व आहे. ओहोळातून 5 गुळगुळीत गोटे घेऊन वेचून घेतले आणि आपल्या थैलीमध्ये, म्हणजे धनगरी बटव्यामध्ये, जे तुम्हाला चित्र दाखवलं, धनगरी बटव्यामध्ये ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठाकडे गेला. हे वचन 40व वचन अत्यंत महत्वाचं आहे. तिथे गेल्यानंतर तो बलिष्ठ त्याला पाहतो आणि तो म्हणतो, मी काय कुत्रा आहे का, हातामध्ये काठी घेऊन तुम्हाला मारायला आलास? हसला तो त्याच्याकडे. अरे कोणीतरी चांगल्या व्यक्तीला पाठवायचं होतं मला माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी. हा छोटासा पोरगा सुकुमार, त्या ठिकाणी तो म्हणतो, तू तर सुकुमार आहेस, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी हाती घेऊन माझ पुढे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने त्याला न्याहाळून पाहिलं. तो केवळ त्याला अल्पवयी असून तांबूस रंगाचा सुकुमार 42 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
तू त्याला पाहिलं, त्यांनी दाविदानी गल्ल्यात आणि दाविदाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला तो अति निर्बल, सुकुमार, तांबूस रंगाचा छोटासा मुलगा असा दिसला. तो म्हणतो, मी काही कुत्रा आहे का, काठी हातामध्ये घेऊन मला हाकला आलास तू, ये इकडं, तुझे मांस फाडून आकाशातल्या पक्ष्यांना मी देतो. असं दावीद, असा गल्ल्यात दाविदाला म्हणतो. आता दावीद काय म्हणतो बघा, ते 45वं वचन, हे फार महत्वाचं आहे, हे कन्फेशन फार महत्वाचं आहे. आज तुम्ही कोणते युद्ध लढत असाल प्रियांनो, तुमच्याकडे कन्फेशन काय तुम्ही करता ते फार महत्वाचं. 45वं वचन 45 वर्स 45. तेव्हा दावीद त्या फलिष्ठास म्हणाला, बघ तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चढून आलायस. काय घेऊन आलेला आहेस? तलवार, भाला आणि बर्ची घेऊन माझ्यावर चढून आलेला आहेस माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी. पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. मी कसा येतो? मी तुझ्यासोबत सेनाधीश परमेश्वर याच्या नावाने येतो. न्यू टेस्टमेंट मध्ये जर दावीद असता, तो म्हटला असता, आय कम इन बिफोर यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नॅझरेथ. येशू नासरतकराच्या नावाने मी तुझ्या समोर येत आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. बघा काय डेअरिंग आहे, काय चॅलेंज आहे. आज दावीद, एवढसा दावीद त्या फलिष्ठाला म्हणतो, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करील व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज फलिष्ठी सैनिकांचे प्रेते आकाशातील पक्षास वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळेल. फक्त इस्रायल लोकांना नाही, सगळ्या जगाला कळेल की इस्रायलामध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. आणि सर्व समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग अशा प्रकारे त्याचं जे कन्फेशन आहे, त्याची जी कबुली आहे, वचन 40, 43, 40 पासून पुढे 45 ते 47, 48 पर्यंत, 45 to 48 पर्यंत जी दाविदाची वचनं आहेत, जी कॉन्फिडेन्शियल वचनं आहेत, जे सामर्थ्याची वचनं आहेत, ती वचनं दावीद त्या ठिकाणी बोलतो. ते शब्द, प्रियांनो, आमच्या शब्दामध्ये फार सामर्थ्य आहे. दावीद का बरं जिंकला? निश्चित आम्हाला माहिती आहे, परमेश्वर त्याच्या वतीने लढत होता. मी जे चित्र तुम्हाला दाखवलं त्यामध्ये देवदूत हातामध्ये तलवार घेऊन दाविदाच्या वतीने लढत होते. आम्ही सुद्धा युद्ध लढताना आमच्यासोबत देवबाप असतो, परमेश्वर असतो, देवाचे दूत असतात तलवारी घेऊन. प्रेज द लॉर्ड. ऑफकोर्स, पण फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याचा तेवढा कॉन्फिडन्स होता. विशेष करून त्याचं कबुली, त्याचं शब्द, त्यांनी त्याच्या शब्दानेच दाविदाला गल्ल्यात आला अर्धमेल करून टाकलं. काय म्हटलं? आज सेनाधीश परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे. मी तुला पराजित करून तुझा शिर तुझ्या धडापासून वेगळं करील. आणि आज इस्रायली सेनेचे प्रत्येक सैनिकाचं मांस आकाशातील पक्षाला मी देईल. त्याचाच डायलॉग त्याला मारला. तो म्हटला, ये इकडे, तुझं मांस फाडून मी आकाशातील पक्षीला देईल, असा गल्ल्यात म्हटला. दावीद सुद्धा त्याचाच डायलॉग त्याला रिव्हर्स करून सांगत आहे की फक्त तूच नव्हे तर तुझी सगळी सेना याचे मांस आकाशातील पक्षी आज खाणार आहे. तेव्हा इस्रायलामध्ये कळेल की परमेश्वर इस्रायलच्या वतीने आहे, त्याच्या सोबत आहे आणि त्यांच्या वतीने तो लढणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जागृत व्हा. आम्ही युद्धामध्ये आहोत, झोपेमध्ये नाहीये. आम्ही जागृत व्हा. युद्धामध्ये आम्ही आहोत. परमेश्वर, हे युद्ध देवाचं आहे, हे युद्ध परमेश्वराचं आहे. विजय आमचा आहे. बघा, दावीद लढला आणि इस्रायल लोकांचा विजय झाला. दावीद लढला आणि शाऊलाचं सैन्य विजयी झालं. प्रेज द लॉर्ड. कोण लढला? दावीद लढला आणि विजय कोणाला मिळाला? इस्रायली सेनेला विजय मिळाला. जसं आमचा भारत देश जो आहे, भारत देश जर जेव्हा क्रिकेट मॅच खेळतो आम्ही दुसऱ्या देशासोबत, नाही का, आणि सचिन तेंडुलकर आणि बाकीचे लोक क्रिकेट खेळतात, 11 लोक क्रिकेट खेळतात, आमच्या देशाला रिप्रेझेंट करतात, आणि तिथं क्रिकेट खेळून आल्यावर जर ते जिंकले आम्ही काय म्हणतो? भारत जिंकला. कोण जिंकलं? क्रिकेट टीम जिंकली असं म्हणत नाही, सहसा म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो? इंडिया वन, भारत जिंकला, विजयी झाला. ते
इंडियन क्रिकेट टीम भारताच्या वतीने खेळतं, म्हणजे जर ते जिंकले तर भारत जिंकला. त्याचप्रमाणे दावीद जसा जिंकला तसं इस्रायली सेना जिंकली. त्याचप्रमाणे परमेश्वर हा युद्ध लढणार आहे. जर तो जिंकतो, तो जर विजयी होतो, तर आम्ही त्याच्यामध्ये विजयी. प्रभू येशू ख्रिस्त आजपासून 2000 वर्षापूर्वी कालवरीच्या क्रूसावर जाऊन त्याने सैतानाला पराजित केलेला आहे. तो मृत्यूमधून जिवंत होऊन त्याने विजय प्राप्त केलेला आहे. आम्ही जर त्याची लेकरं आहोत तर आम्ही विजयी आहोत. वी आर विक्टोरियस, वी आर मोर दॅन कॉन्करर्स इन क्राइस्ट जीसस. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये महाविजयी असे आहोत. वी आर ऑलरेडी विक्टोरियस पीपल. आम्ही ऑलरेडी विजयी असे लोक आहोत प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात घ्या. आता काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष द्या. एक प्रॉफिटिकल किंवा एक चिन्हात्मक, किंवा कारण बायबल हे कम्प्लिटली चिन्हात्मक आहे. बायबल इज सिम्बॉलिक. लक्ष द्या, बायबल इज सिम्बॉलिक. इट टॉक्स ऑन सिम्बल्स. या ठिकाणी 40चं वचन आपण पाहूया. बायबल सांगतं, मग दाविदाने, जेव्हा शाऊल त्याला म्हणाला की माझं सगळे शस्त्र सामुग्री तू घे आणि तू जाऊन लढ, तेव्हा दावीद म्हणाला की मला याचा सराव नाहीये. तेव्हा काय सांगितलं 40व्या वचनामध्ये, मग त्याने आपली काठी हाती घेतली. त्या काठीच्या खाली राऊंड करा किंवा त्याला अंडरलाईन करा. काठी पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे अधिकाराचं प्रतीक आहे. दाविदाला अधिकार आहे. पहिले पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला सांगू द्या, या स्टोरीमध्ये दावीद हे प्रभू येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे. दावीद कोणाचं चिन्ह आहे? जीसस. ही इज अ सिम्बॉलिक ऑफ जीसस क्राइस्ट. दावीद हा प्रभू येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे. कारण येशू हा दाविदाचा पुत्र आहे. येशू दाविदाचा पुत्र. हो दाविदाच्या पुत्र आम्हावर दया करा, नाही का. दाविदाच्या वंशातला आहे. दाविदाचा पुत्र म्हणजे फिजिकल नाही, येशू ख्रिस्त हा दाविदाच्या वंशातला आहे. कारण योसेफ हा दाविदाच्या लिनेज मधला आहे. लिनेज म्हणजे त्याचे वंशावळी मधला आहे, आणि म्हणून त्याला दाविदाच्या. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की दाविदाचे जो सेप्टर आहे किंवा त्याची जी काठी आहे, त्याचं राज्य कधी संपणार नाही. ते राज्य प्रभू येशू ख्रिस्ताने, म्हणजे दावीद हा येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे, सिम्बॉलिक. प्रेज लॉर्ड. तर त्याला त्याच्या हातामध्ये काठी आहे. दाविदाच्या हातामध्ये काठी म्हणजे येशूच्या हातामध्ये अधिकार आहे. हा अधिकार पित्याने त्याला दिला. पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तो अधिकार दिला. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये सर्व अधिकार मला दिलेले आहेत, म्हणून तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे येशू ख्रिस्ताचे शब्द आहे. दाविदाने आपली काठी हाती घेतली. येशू ख्रिस्ताने तो अधिकार आपल्या हातामध्ये घेतला. पित्याने येशूला अधिकार दिला. आता बघा, सिम्बॉलिक काही गोष्टी आपण पाहणार आहोत. काय सांगतं? त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून घेतले. ओहळ हे जगाचं प्रतीक आहे. नदी, समुद्र, ओहळ, इट टॉक्स अबाउट वर्ल्ड, जग. ह्या जगातून त्याने 5 गोटे घेतले. पण ते कसे गोटे होते? गुळगुळीत होते. म्हणा गुळगुळीत. गुळगुळीत गुळगुळीत 5 गोटे घेतले. तुम्हाला माहिती, नदीमध्ये नेहमी गुळगुळीत गोटे असतात. जमिनीवर, डोंगरावर तुम्हाला गुळगुळीत गोटे सापडणार नाहीत. नदीमध्ये हे गोटे का गुळगुळीत होतात बरं, सांगा बरं, कोण सांगेल? जेव्हा पाणी वाहतं तेव्हा ते गोटे एकमेकाच्या घर्षणाने, त्यांच्यामध्ये जो अंकुचीदारपणा असतो, टोकं जे असतात, शार्पनेस जे असतं, ते घासून 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 ते गोल गुळगुळीत होतात. नदी मी तुम्हाला सांगितलं काय आहे? जग आहे. ते गोटे तुम्ही आणि मी आहोत. आम्ही दगडोजी आहोत. आम्ही दगड, ते गोटे आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही ते गोटे आहोत. पण प्रश्न हा आहे की आम्ही गुळगुळीत आहोत का अणकुचीदार आहोत? तो गुळगुळीतपणा केव्हा होतो? जेव्हा ते गोटे एकमेकाला घासतात, जेव्हा पाण्याच्या प्रवाहामध्ये ते वाहत जातात, आणि वाहत जात असताना एकमेकाला जेव्हा ते घर्षण करतात, घासतात, तेव्हा ते गुळगुळीत होतात. या जगामध्ये आम्ही वावरत असताना, जगिक गोष्टीमध्ये जात असताना, पण तरीही आम्ही एकमेकासोबत जर आम्ही चिकटून आहोत, फेलोशिपमध्ये आहोत, विश्वासांच्या संगतीमध्ये आहोत, तर आम्ही एकमेकाला घासून गुळगुळीत होतो. हा अंकुचीदारपणा काय आहे? हा अंकुचीदारपणा आमच्यातलं मत्सर, राग, आमच्यातलं पाप, आमच्यातला वाईट स्वभाव, जे टोकं आहेत दगडाचे. माझ्याकडे दगड नाही या ठिकाणी, दाखवतो मी तुम्हाला.
हा जो दगड तुम्हाला पाहायला मिळतो हे गुळगुळीत नाही, हा दगड हा खालीवर आहे नाही का. हा गोल गुळगुळीत जर याला व्हायचंय तर याची हे जे टोक आहेत ना हे घासले पाहिजे. आणि हे टोक काय आहे, हा गुळगुळीतपणा काय आहे, किंवा हा अणकुचीदारपणा काय आहे. हा अणकुचीदारपणा आमच्यातला वाईट स्वभाव, आमच्यातला पापी स्वभाव, आमच्यातला मत्सर, राग, आमच्यातलं कडूपण, आमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व वाईट गोष्टी, हे ते अणकुचीदारपणा आहे. हे टोचतात इतरांना. आमचा वाईट स्वभाव इतरांना त्रास देणारा असतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही इतरांना हर्ट करणारे होऊ नये, आम्ही इतरांवर प्रेम करणारे होऊ. परंतु जेव्हा आम्ही फेलोशिपमध्ये येतो, प्रेज द लॉर्ड, जेव्हा आम्ही सहभागितेमध्ये येतो तर आमचा अणकुचीदारपणा, आमच्या जीवनातील असलेले सर्व वाईट गोष्टी हळूहळू निघून जातात आणि आम्ही गुळगुळीत होतो. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही गुळगुळीत गोटे असले पाहिजे, अणकुचीदार गोटे नाही. चर्चमध्ये कधी कधी अणकुचीदार गोटे असतात, मंडळीमध्ये असतात आणि ते इतरांना टोचत असतात नेहमी. असं नकोय. आम्ही नेहमी गुळगुळीत गोटे. म्हणून दाविदाने जे निवडले ते कोणते गोटे निवडले, बायबल काय सांगतं 40व्या वचनामध्ये, त्याने ओहळातून, जगातून ओहळ हा जगाचा आहे, जगातून त्याने गुळगुळीत गोटे निवडले. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं बघा बायबलमध्ये 40 वचन. मग त्याने आपली काठी हाती घेतली. मी तुम्हाला काठीविषयी सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्त, दावीद हा येशूचं प्रतीक आहे. काठी देवाकडून आलेला, येशूला अधिकार आहे. तो म्हणतो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत, म्हणून तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सर्व अधिकार त्याने आपली काठी हातामध्ये घेतली. ओहळातून, ओहळ हे जगाचं प्रतीक आहे, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे घेतले. 5. किती घेतले? का बरं 5? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं 5 काय आहे. 5 हा कृपेचं प्रतीक आहे. 5 टॉक्स अबाउट ग्रेस ऑफ गॉड. देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कृपेने 5 गोटे निवडून घेतले. त्यांनी आमच्यावर कृपा दाखवली. 5 याचा अर्थ आहे ग्रेस ऑफ गॉड. अजून 5 फेलोशिप, मिनिस्ट्री, सेवा कार्य, 5 प्रकारची सेवा कार्य, 5 फोल्ड मिनिस्ट्रीज. कोणती आहे? प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक. पुन्हा एकदा सांगतो, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. 5 फोल्ड मिनिस्ट्रीज, 5 प्रकारची सेवा कार्य. दाविदाने 5 गुळगुळीत गोटे घेतले. ह्या 5 प्रकारच्या 5 फोल्ड मिनिस्ट्रीसाठी गुळगुळीतपणा असणं गरजेचं आहे प्रियांनो. जर तुम्ही गुळगुळीत नाहीये तर तुम्ही 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये येऊ शकत नाही. मी त्या लीडर सोबत बोलत आहेत जे माझ्यासोबत सेवा करण्यासाठी आणि ज्यांनी विचार केला की आम्ही सेवा करू. जोपर्यंत तुमच्यामध्ये गुळगुळीतपणा येणार नाही तोपर्यंत तुम्ही या 5 प्रकारच्या सेवेमध्ये, यू कॅनॉट बी अ प्रॉफिट, यू कॅनॉट बी एन अपॉसल इफ यू आर नॉट स्मूथ. यू कॅनॉट बी अ प्रॉफिट, यू कॅनॉट बी एन इव्हँजलिस्ट, यू कॅनॉट बी अ पास्टर, यू कॅनॉट बी अ टीचर इफ यू आर नॉट स्मूथ. यू हॅव टू बिकम स्मूथ. तुम्हाला गुळगुळीत होणं गरजेचं आहे. देन यू कॅन कम अंडर ग्रेस, थ्रू ग्रेस इन टू 5 फोल्ड मिनिस्ट्री. कृपेद्वारे 5 प्रकारच्या सेवेमध्ये तुम्ही येऊ शकता. सो 5 टॉक्स अबाउट ग्रेस ऑफ गॉड, 5 टॉक्स अबाउट द 5 फोल्ड मिनिस्ट्रीज, 5 टॉक्स अबाउट मिनिस्ट्री, सेवा. बायबल सांगतं दाविदाने त्या ओहळातून यू आर कॉल्ड फ्रॉम द वर्ल्ड. आम्ही जगातून निवडलेले आहोत. येशू ख्रिस्ताने तुम्हाला जे सेवा करणारे माझ्यासोबत आहे. मी तुम्हाला सांगतो की देवाने तुम्हाला जगातून, ओहळातून निवडून काढलेलं आहे. हालेलुया. कुठे ठेवलं त्यांनी? कुठे ठेवलं? निवडून कुठे ठेवलं? मग त्याने आपली काठी हाती घेतली. पुन्हा एकदा ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यामध्ये ठेवले. धनगरी बटवा काय आहे? धनगर कोण आहे? मेंढपाळ. धनगर म्हणजेच मेंढपाळ, मेंढरांची काळजी घेणारा किंवा गुराढोरांची काळजी घेणारा. त्या धनगराजवळ एक बटवा असतो, जे तुम्हाला मी चित्र दाखवलेलं आहे. त्या बटव्यामध्ये त्यांनी ते गुळगुळीत गोटे ठेवले. हा बटवा काय सांगतो? धनगराचा बटवा. धनगराने असा कोणता बटवा, प्रभू येशू ख्रिस्ताने असं काय केलं की ज्याच्यात त्यांनी आम्हाला जगातून निवडून ठेवलंय? कोण सांगेल? अशी कोणती जागा त्यांनी केलेली आहे की त्यांनी आम्हाला जगातून काढून आम्हाला त्या ठिकाणी ठेवलंय? तो बटवा कोणता? इट टॉक्स अबाउट द चर्च. ऐका नाही, रेव्होल्युशन. ओहळ जग,
धनगरी बटवा चर्च, गुळगुळीत गोटे जे तयार आहेत सेवेसाठी, ज्यांना कृपा प्राप्त झालेली आहे, असे 5 गुळगुळीत गोटे त्यांनी तेथून निवडले आणि आपल्या धनगरी बटव्यामध्ये ठेवले. प्रेज द लॉर्ड. धनगरी बटवा चर्च विषयी जायले, त्यांनी आम्हाला जगातून काढून आपल्या मंडळीमध्ये ठेवलेले, रोवलेले कृपेच्या द्वारे त्याने जगातून आम्हाला उचलून, जगातून निवडून त्याने आम्हाला कुठे ठेवलेलं आहे? त्याच्या मंडळीमध्ये ठेवलेलं. हालेलुया. पुढे आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठाकडे गेला. गोफण काय आहे? गोफण एक अशी लांब दोरी आहे, त्याच्यामध्ये तो दगड टाकतो, तो गुळगुळीत गोटा टाकतो आणि मग तो असा फिरवतो आणि एक दोरी, 2 दोऱ्या असतात त्याच्या हातामध्ये. एक दोरी तो जेव्हा सोडतो तेव्हा ते जाऊन बरोबर नेमावर लागतं. व्हॉट इज गोफन? हे गोफन काय आहे? हे गोफन आहे, गोफन इज अ लॉन्चिंग पॅड. तुम्हाला माहिती आहे लॉन्चिंग पॅड काय असतो? जिथून रॉकेटला वर पाठवण्यात येतं लॉन्चिंग पॅड. एक अशी जागा असते जिथून किंवा मग एअरपोर्ट स्टार्टअप जे असतो, जिथून विमान उडान घेतं. वेन द एअरक्राफ्ट टेक्स ऑफ, दॅट इज कॉल्ड द लॉन्चिंग पॅड. 5-fold मिनिस्ट्री, जगातून निवडणे, चर्चमध्ये ठेवणे, गुळगुळीतपणा असणे आणि नंतर गोफणीमध्ये जाऊन टार्गेटला हिट करणे. हा गोफन काय आहे? हे गोफन लॉन्चिंग पॅड आहे. युअर मिनिस्ट्री, तुमची सेवा. कारण सेवेच्या द्वारे तुम्ही शत्रूला पराजित करू शकता. अ 5-fold मिनिस्ट्री, इफ यू आर अन अपॉस्टल, अ प्रॉफिट, अ evangelist, a pastor, a teacher, you are a weapon in God's hand. You are a smooth stone in God's hand. And God has launched you. देवाने तुम्हाला लॉन्च केलेलं आहे. गोफन ही लॉन्चिंग पॅड आहे. गोफन हे सेवेविषयी सांगितलेलं आहे. मे बी अपॉसल, प्रॉफिट, टीचर, इव्हँजलिस्ट, वॉट एव्हर, ही सेवाविषयी सांगितलेलं आहे. सो ती गोफन म्हणजे तुमची सेवा आहे. त्या सेवेच्या द्वारे तुम्ही लॉन्च होता. म्हणून जी सेवा तुम्ही करताय ती सहज नाही प्रियानो. आजचा हा संदेश विशेष करून सेवकांसाठी आहे. मोस्टली दुसऱ्यांसाठी सुद्धा आहे, पण हा जास्त करून सेवकांसाठी आहे. इट टॉक्स अबाउट द मिनिस्टर्स ऑफ गॉड, दोज हू वॉन्ट टू कम इन टू द मिनिस्ट्री. यू आर इन गॉड्स लॉन्चिंग पॅड. देवाच्या, इफ यू आर इन अ मिनिस्ट्री, जर तुम्ही सेवेमध्ये आहात तर तुम्ही देवाच्या लॉन्चिंग पॅडवर आहात. यू आर अबाउट टू हिट द टार्गेट. आणि आम्हाला माहित आहे गल्लियात हा सैतानाचा प्रतीक आहे, चिन्ह आहे. तो दिसतो तो फार मोठा, आम्हाला घाबरवणारा आहे, आम्हाला घाबरवणारा आहे. मग काय दिसतो आणि त्याचं ते शस्त्र पाहून आणि त्याचा तो अकराळ विक्राळपणा पाहून कधी कधी आम्ही घाबरतो. जगात येणारे सर्व संकट, दुःख, त्रास, हाल अपेष्ट याला पाहून आम्ही घाबरतो. आणि सैतान नेहमी घाबरवणार आहे. बायबल सांगतो तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो आम्हाला घाबरवतो. आम्हाला घाबरायचं नाहीये. दावीद घाबरला नाही, त्याचा विश्वास होता. मी तुम्हाला पहिले सांगितलं, फिअर ब्रिंग्स डिफीट, फेथ ब्रिंग्स विक्ट्री. भय पराजय तुम्हाला देते, विश्वास विजय देते. हालेलुया. भय पराजय देते, हार देते, विश्वास विजय देतो. दाविदाला हा विश्वास होता की ज्या देवाने सिंहाच्या आणि अस्वलाच्या तावडीतून मला सोडवलं, तोच देव मला ह्या बलिष्ठाच्या तावडीतून सोडवेल. मला तो सोडवेल म्हणजे काय? विश्वास आहे, फेथ आहे. ते ह्या मिनिस्ट्रीमध्ये विश्वास गरजेचा आहे. अनेकदा आम्ही निराश होतो प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत नाही, काही गोष्टी व्यवस्थित होत नाही, आमच्या इच्छेप्रमाणे होत नाही. आम्ही खिन्न होतो, नाराज होतो आणि आम्ही खचून जातो. हे सैन्य खचलं, घाबरले नाही. इस्रायली सैन्य आम्ही पाहिलं, वाचलं, ते खचले, घाबरले, निराश झाले, पळून गेले. खचायचं नाही आम्हाला परिस्थितीला पाहून, घाबरायचं नाहीये, निराश व्हायचं नाही, पळून जायचं नाहीये. विश्वासाने सामना करायचा आहे. परिस्थिती कशी येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, सामना करा. तुमच्या सेवेमध्ये किती चॅलेंजेस येतात, सामना करा त्या चॅलेंजेसचा. प्रभू तुमच्या सोबत आहे. विजय देणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. दावीद म्हणतो, हे युद्ध माझं नाहीये, हे युद्ध परमेश्वराचं आहे. परमेश्वर लढणार आहे. हालेलुया. भिवू नका.
जर तुम्ही सेवेत आहात, जर तुम्ही जगात जीवन जगताय, निराश झालेला आहात, जॉब गेलेला आहे, प्रॉब्लेम्स आहे घरामध्ये, काही गोष्टी होत नाहीये, निराश होऊ नका, खिन्न होऊ नका, घाबरू नका, परिस्थितीतून पळू नका. अनेक लोक गळफास घेतात, सुसाईड करतात, प्रॉब्लेम्स येतात म्हणून परिस्थितीची पळून जात. तसं करायचं नाही. आम्हाला सामना, डटकर सामना करना चाहिए, चढ़के रहना चाहिए. हालेलुया. परमेश्वर के लोग हमेशा आगे रहने वाले लोग हैं. प्रेज द लॉर्ड. नेहमी पुढे राहणारे आहे, का त्यांना माहिती आहे माझ्या मागे माझा प्रभू आहे, युद्ध त्याचा आहे, तो मला फक्त एका गुळगुळीत गोट्यासारखा उपयोग करत आहे. मी देवाच्या हातातलं शस्त्र आहे. आय एम अ वेपन इन गॉड्स हँड. से म्हणा माझ्या मागे, आय एम अ वेपन इन गॉड्स हँड. मी देवाच्या हातातलं शस्त्र आहे. म्हणा, हात वर करून म्हणा, हात वर करून म्हणा, मी देवाच्या हातातलं शस्त्र आहे. आमेन, आमेन. बघा या ठिकाणी हा दावीद, बघा या ठिकाणी, प्रेज द लॉर्ड. बघा ती तलवार त्याची नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याने ती तलवार गल्ल्याताची घेतली. जेव्हा तो गोटा, गुळगुळीत गोटा त्याने त्याच्या कपाळावर मारला, तो पहाडासारखा, तो भव्य असा तो गल्ल्यात धाडकन खाली पडला. जसा एखादा डोंगर ढासळतो तसा तो ढासळला. मोठं झाड एखाद्या वेळेस जेव्हा पडतं किंवा डोंगर ढासळतो तेव्हा तसा तो पडला. धावत जाऊन, बायबल सांगतं त्याने त्याच्या छातीवर पाय दिला. हे जरा उलट दिलं, तो खाली, बायबल सांगतो, बायबलमध्ये वाचा पुढे, त्याने त्याच्या छातीवर पाय दिला. त्याच्या म्यानातून त्याची तलवार उपसली आणि त्याचा शिरच्छेद करून दाविदाकडे, शाऊलाकडे तो घेऊन गेला. त्याचं मुंडकं छाटलं, धडापासून त्याने वेगळं केलं आणि ते पाहून सगळे पलिष्ठी सेना घाबरून पळून गेली. आम्हाला घाबरून पळून जायचं नाही, आम्हाला सैतानाला घाबरून पळून जायचंय. एवढं मोठं तोंड असेल ना, त्याचं डोकंच केवढं मोठं असेल, उचललं असेल का त्या दाविदाला, त्याची तलवार उचलली असेल का. प्रेज द लॉर्ड. देवाने सामर्थ्य दिलं त्याला. तलवार त्याचं डोकं म्हणजे तो म्हणशील का डोकं काय, एवढाले डोळे, एक एक संत्र, एक मोसंबी. प्रेज द लॉर्ड. कसा महाकाय असेल, परंतु दावीद घाबरला नाही त्याच्या अक्राळ विक्राळपणाला. हालेलुया. त्याला त्याने वध केला, त्याने त्याचा नाश केला. प्रेज द लॉर्ड. ओहळातून निवडलेले तुम्ही आहात, आम्ही आहोत. वी आर चोजन फ्रॉम द वर्ल्ड. आम्ही जगातून निवडलेले आहोत. आम्हाला धनगरी बटव्यामध्ये ठेवलेलं आहे, चर्चमध्ये ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रभू येशू कधीही लॉन्चिंग पॅडमध्ये लॉन्च करणार आहे. वी आर रेडी टू लॉन्च. वी आर इन्स्ट्रुमेंट इन गॉड्स हँड. वी आर अ वेपन इन द हँड्स ऑफ गॉड. आम्ही देवाच्या हातातलं शस्त्र आहोत. गॉड वॉन्ट्स टू यूज अस. देवाला आमचा उपयोग करायचा आहे. हालेलुया. त्या महाकाय सैतानाला, त्या गल्ल्याताला हणून पाडण्यासाठी, त्याचा पराजय करण्यासाठी, त्याला पराभवित करण्यासाठी परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग करत आहे. जे मिनिस्ट्रीमध्ये आहे, मी आज एनकरेज करतो, माझ्यासोबत जे आहे, बी एनकरेज्ड, बी एनकरेज्ड. गॉड इज विथ यू. डोंट वरी अबाउट युअर सिच्युएशन. तुमच्या परिस्थितीला पाहून तुम्ही हार मानू नका, खिन्न होऊ नका, घाबरू नका, पळून जाऊ नका. पुढे या, पुढे या. हालेलुया. समोर या, लढा परमेश्वराच्या वतीने. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. भिवू नका, घाबरू नका. हालेलुया. पळ काढू नका. बी एनकरेज्ड. ऑलवेज बी इन द फ्रंट लाईन. जे जगाला अशक्य वाटतं, लोकांना वाटतं की याच्यासमोर कोण उभं राहील, या परीक्षेला कोण विजयी करील, सगळी सेना ज्यांच्याकडे शस्त्रसामुग्री होती घाबरून पळाले. आम्हाला जगिक शस्त्रसामुग्री वापरायची नाहीये. शाऊलाने जी दाविदाला शस्त्रसामुग्री दिली, तो म्हटला मला याचा सराव नाहीये. तुम्हाला कशाचा सराव आहे? तुम्ही कोणत्या शस्त्रसामुग्रीचा सराव तुम्ही करता? बायबलमध्ये इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये शस्त्रसामुग्री दिलेले: तारणाचे शिरस्त्राण, नीतिमत्वाचे उरस्त्राण, विश्वासाचं कमरबंद, वचनाची तलवार, शांतीचा कमरबंद, विश्वासाची तलवार, वचनाची तलवार सॉरी, आणि विश्वासाची ढाल आणि सुवार्तेचे पायतन. प्रेज लॉर्ड. ही शस्त्रसामुग्री आम्ही वापरतो का आम्ही जगिक शस्त्रसामुग्री वापरतो? आम्हाला सराव कशाचा आहे? आम्हाला प्रॅक्टिस कशाची आहे? आम्ही कशाची प्रॅक्टिस करतो? आध्यात्मिक शस्त्रसामुग्रीची प्रॅक्टिस करतो का जगिक शस्त्रसामुग्रीची प्रॅक्टिस करतो? मी तुम्हाला सांगतो, जगिक शस्त्रसामुग्रीची जर तुम्ही वापराल तर तुम्ही विजयी होणार नाही.
परंतु आध्यात्मिक शस्त्रसामुग्री जी ख्रिस्ताची शस्त्रसामुग्री जर ती तुम्ही मान्य कराल तर डेफिनेटली तुम्ही विजयी व्हाल. हालेलुया. प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याने आम्हाला बोलवलेलं आहे, ओळातून निवडलेलं आहे. धनगरी बटव्यामध्ये तुम्ही सध्या बटवा बदलू नका. लोकांना बटवे बदलण्याची फार सवय असते आणि मग त्या जो धनगर असतो त्याला कळत नाही कोणता गोटा घ्यावा. बटवे बदलू नका. तुम्हाला बटव्यात ठेवलेलं आहे. गोफणीमध्ये जाण्यासाठी तयार असा, धैर्य ठेवा, कारण युद्ध तुमचं नाही आहे, युद्ध आमचं नाही, युद्ध परमेश्वराचं आहे. लढणारा तो आहे, तो आमच्या वतीने लढेल आणि जेव्हा तो लढतो तेव्हा आम्ही विजयी होतोच होतो. 101%. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे दावीद आणि गल्ल्याताची ही स्टोरी, यातून आम्हाला बऱ्याच काही स्पिरिच्युअल पाहायला मिळालं. प्रियांनो, मी प्रार्थना करेन, मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही टिकून राहा, प्रभूमध्ये राहा, सामर्थ्यवान राहा आणि देव तुम्हाला सहाय्य करो. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. यावेळेस या आपण प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देव बापा, मी तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद, स्तुती आणि गौरव देतो, कारण तू चांगला आहेस. धन्यवाद देतो की युद्ध हे तुझं आहे, लढणारा तू आहे. आम्हाला तू निवडलंस, विशेष करून जे सेवा कार्य करतायत प्रभू, त्या सर्वांसाठी मी तुझ्याकडे विनंती प्रार्थना करतो की त्यांचा उपयोग तुझ्या महिमेसाठी, गौरवासाठी तू करून घे. आम्हाला तू प्रभू त्या ओहळातून निवडून घेतलेलं आहेस. वी आर chosen generation, we are a royal priesthood, we are a holy nation. आम्ही निवडलेले वंश आहोत, ओहळातून निवडलेले वंश आहोत, धनगरी बटव्यामध्ये ठेवलेले आम्ही देवाचे लोक आहोत. आम्हाला तू सहाय्य कर. जे कोणी सेवकाईमध्ये आहेत, या वेळेस फेसबुकच्या द्वारे जे सेवक मला पाहत आहेत, जे सेवकाईमध्ये येण्याची इच्छा आहे ज्यांची, त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने. आणि जे सेवेमध्ये माझ्यासोबत आहेत, इतर पालकांसोबत आहे, त्या सर्वांना प्रभू गुळगुळीतपणा तू दे, गुळगुळीतपणा तू दे प्रभू राजा. आमच्यामध्ये असलेले सर्व अनकुचीदारपणा, कडूपणा, वाईटपण, द्वेष, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, ह्या सर्व गोष्टी जे अनकुचीदारपणा आहे तो काढून टाक प्रभू. आम्हाला गुळगुळीतपणा तू दे, कारण गुळगुळीत गोटेच गोफणीमधून लॉन्च होऊ शकतात. प्रभू आम्हाला सहाय्य कर. इथे ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या विशेष कृपेने भर. तुझी योजना त्यांच्या जीवनात पूर्ण कर. आशीर्वादाने आशीर्वादित कर. आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. हा पूर्ण आठवडा प्रभू येशू तू आमच्या सोबत राहा आणि तुझं गौरव आमच्याद्वारे तू होऊ दे. धन्यवाद देतो. स्तुती, महिमा आणि आदर देऊन ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपले हात उंच करूया. लेट अस रिसीव द ब्लेसिंग्स अँड बेनेडिक्शन. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May you be used as a smooth stone in the sling of God. May you be ready for the launching pad. In the name of Jesus, may the Lord give you his shalom peace in Jesus' name. And all God's people say amen, amen. टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊया. ग्लोरी टू जीसस. थँक्यू सो मच. या ठिकाणी माझा नंबर आहे. जर तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता आहे तुम्ही या नंबरवर लिहू शकता. न्यू लाईफ मुवमेंट इंटरनॅशनल औरंगाबाद, पास्टर संजय निर्मल आहे माझं नाव. आणि कृपा करून जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा नंबर तुम्ही नोट करून घ्या. तुम्ही कॉल करू शकता. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करू. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटूया. जास्तीत जास्त लोकांना तुम्ही आमंत्रित करा. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. थँक्यू सो मच.